मुंबई, पुणे, नाशिक नंतर सोलापूर शहरातील पार्क स्टेडियमवर आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या रणजी सामन्यातील काही सामने सोलापुरात होणार आहे। पार्क स्टेडियमवर जवळपास 22 ते 25 हजार प्रेक्षक बसू शकतात। खेळाडूंची ड्रेसिंग रूम, सरावासाठी खेळपट्टी मुबलक असून मुख्य सामन्यांसाठी खेळपट्ट्या देखील उत्तम आहेत। काही दिवसांपूर्वी रणजी निवड चाचणीसाठी सामने या मैदानावर पार पडले। यावेळी रणजीचे 28 तर 23 वर्षांखालील संघाचे 33 खेळाडू आणि सर्व संघांचे प्रशिक्षक सोलापुरात आले होते। त्यांना मैदानाबरोबरच मैदानातील सोयी सुविधा आणि सोलापुरातील राहण्याची सोय, जेवण खूपच आवडले होते। त्यामुळे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर डिसेंबरमध्ये 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच रणजी सामने खेळवले जाणार आहेत, अशी माहिती चंद्रशेखर रेंबरसू या प्रयत्नामुळे आणि चेअरमन अध्यक्ष रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने यांच्या प्रयत्नामुळे सोलापूरला महाराष्ट्र मणिपूर रणजी सामना मिळाला आहे। तो इंदिरा गांधी स्टेडियमवर 5 जानेवारी 2024 रोजी खेळवला जाणार आहे। या सामन्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने सर्व तयारी केलेली आहे, सर्व समिती नेमलेल्या आहेत। महानगरपालिकेला स्टेडियम स्वच्छ करणे, पार्किंगची सोय करणे, ड्रेसिंग रूम, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स या सगळ्यासाठी पत्रव्यवहार दिलेला आहे। जेवणाची सोय करण्यासाठी आम्ही बाजूच्याच दिलेले आहे। हा सामना पार पाडण्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जोमाने काम करत आहे। हा सामना पाहण्यासाठी सोलापूरच्या सर्व प्रेक्षकांनी, क्रीडा शौकीनांनी, खेळाडूंनी, विद्यार्थ्यांनी आवर्जून यावे। बऱ्याच वर्षानंतर सोलापूरमध्ये हा सामना मिळालेला आहे।